तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 5:30, कारण जिमला टाइम पुरत नाही म्हणून लवकर उठायला लागलो. आता जिम वरून आलो आणि हे बघितले खूप छोटे छोटेसे पप्पीज. तर मित्रांनो, उद्या आहे आषाढी एकादशी, तर मी जाणार आहे पंढरपूरला. तर मला पाहिजे गाडीचा पास. तर मी आलो गव्हाणपाटे चौकीवर आणि मग असा दिसतो हा पास. काढून घेतला मी आणि दीपेश आलो पुजारामध्ये. हा फोनचा शॉप आहे, तिथं आम्ही फोन दिला होता श्रुती मात्रेचा रिपेअरला, कारण त्या फोनचा डिस्प्ले केला होता, तर त्यांनी बसवून दिला आहे डिस्प्ले. तिकडून आलो किमोरामध्ये सलून मध्ये. तर किमोरामध्ये सलूनवाला ज्याचा जर केस कापतो तोच नाही आहे. तर भरपूर पाऊस आला, तर मग या ब्रिजच्या खाली थांबलो आणि भरपूर टाइम पाऊस थांबायला लागला, कारण खूप जोराचा पाऊस पडत आहे, खूपच जास्त जोराचा. मग इथं थांबलो. तर खूप दिवसानंतर आज दिदे आणि आरू घरी आले आहेत. तर त्यांना बोलत चला मग बाहेर जाऊया आपण खायला काहीतरी. तर आरू खांद्यावर बसते, मला खांद्यावर बसायचंय आणि हा कुर्ता घेतला इस्त्री मारायला. तर मम्मी बोलते उद्या आपल्याला पंढरपूरला जायचं आणि आपला गॅस संपलाय, छोटा मिनी बॉटल. तर मग गेलो आणि हा छोटावाला बुटेन गॅस घेऊन आलो, सिलेंडर एक. तर मित्रांनो, आम्ही आजच रात्री पंढरपूरला जायला निघणार आहोत. तर इकडे मावशींनी पूजा करायला घेतली आहे गाडीची. तर मित्रांनो, आम्ही आलो KFC मध्ये, कारण आज 24 तारीख आहे आणि ऑफर आहे. तर किती पब्लिक आली, भरपूर फुकटच असतात. आणि आम्ही घेतला आहे डबल चिकन बकेट आणि कशू पण आले सोबत. तर आम्ही सर्वजण मिळून सर्व फिनिश केला आणि हा बघा फिनिश झाल्यावर एवढा खाला सर्व आम्ही सर्व मिळून. खाऊन वगैरे झाला, मग निघालो आम्ही फायनली पंढरपूरला जायला. तर आम्ही आहोत मी, मावशी, मम्मी आणि शीतल. आणि अशा प्रकारे हा ब्लॉग संपला. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.